भाषण सुरू करण्या अगोदर एक सांगा, आमच्या श्रद्धाताईंची मराठी कशी वाटली? व्यवस्थित आहे की नाही? काय हो पत्रकार मित्र, बघा जरा छापा जरा चांगलं काय एकदम तयार झालं की नाही? ट्रेलर जेवढा भाडी आहे 5 वर्षामध्ये काय पिक्चर असेल? मग एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी काळात त्यांनी एवढं चांगली मराठी त्यांनी बोलतायत, समजून घेतायत, शिकतायत. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये कसं काम करते ते तर मला पण थोडं पुढे येतं. बाबा थांब काय जरा थांबा ना, सगळं राज काढता येईल काय? पुढच्या 5 वर्षामध्ये तू विचार करा, आमच्या श्रद्धाताई काय कमाल तुमच्या सावंतवाडीमध्ये करतील तर फक्त विचार. आमच्या वरिष्ठांनी आणि श्रीदेव पाटेकरांनी आणि देव उपळकरांनी काय आशीर्वाद आम्हाला दिला, आमच्या श्रद्धाताईला दिला. आणि आमचे सर्व जे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत, पूर्ण पॅनल अगर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, अभ्यास केला, प्रत्येक उमेदवार याला सावंतवाडीच्या पूर्ण शहराचा अतिशय योग्य आणि खोलात अभ्यास आहे. आमचे बबन साळगावकर साहेबांसारखे माजी नगराध्यक्ष पण आमच्या पॅनलमध्ये आहे. निरोणेकर साहेब असतील, अन्य पूर्ण पॅनलवाला. सावंतवाडी शहराचा विकास करायचा असेल तर ह्याच्यापेक्षा पॅनल असूच शकत नाही. हा विचार मी तुमच्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार. भारतीय जनता पक्ष म्हणून आज आम्ही तुमच्या समोर जे आलो आहे, माझ्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष तुमच्याशी बोलणार आहेत. पण आपण सगळ्या जणांना सावंतवाडीकर म्हणून ही निवडणूक, ही सभा हे आपण विचार करून परत घरी जाण्यासारखी आहे. शेवटी पुढची 5 वर्ष तुमचं नेतृत्व या शहराचं कोण करणार आहे? तुमच्या अडीअडचणीसाठी कोण धावून येणार आहे? या शहराला एक विकसित शहर बनवण्यासाठी 18 प्रकारच्या नागरी सुविधा जे प्रत्येक मतदाराला, प्रत्येक नागरिकाला मिळालेच पाहिजे, ते देण्याची कोणामध्ये क्षमता आहे हे सगळं समजून घेऊन 2 तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे. म्हणून ह्या प्रचार सभेला कुठली राजकीय प्रचार सभा समजू नये. शेवटी आम्ही आपली बाजू आपल्या समोर मांडणार आहे. श्रद्धाताईच का तुम्हाला तुम्ही मतदान करावं त्यांना? आमच्या बाकीच्या उमेदवारांनाच तुम्ही का मतदान करावं? हे मतदार म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी विचार करावा. म्हणून हे सगळी ही मोठी सभा आम्ही एवढ्या सकाळी आयोजित केली आहे. तुम्ही मतदार म्हणून फक्त विचार करा. श्रद्धाताईंच्या भाषणामध्ये, विचारांमध्ये त्यांनी काय काय विषय फार बारकाईने मांडलेले आहेत, समजून घेण्यासारखे विषय आहेत. ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. सावंतवाडीकर म्हणून तुम्हाला मतदान करत असताना तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात त्या श्रद्धाताई फक्त उमेदवार नाही, ज्या राजघराण्यात तुमच्या येतात त्यांचा आणि आपल्या ह्या सावंतवाडीचा अतूट नातं आहे, वेगळं नातं आहे. कदाचित अगोदरच्या पिढीचे जे लोक आमच्या समोर इथे उपस्थित आहेत ते माझ्यापेक्षा चांगलं बोलू शकतात की सावंतवाडीला खरी ओळख कोणी दिली असेल तर आमच्या ह्या राजघराण्याने दिलेली आहे. राजघराण्याने दिली तेव्हा कदाचित आम्ही राजकारणामध्ये पण नसू, पण सावंतवाडीच्या प्रत्येक गरजा, सावंतवाडीची प्रत्येक गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सगळ्या बाबतीमध्ये कोणी नियोजन केलं, कोणी पहिला विचार केला, की माझ्या ह्या सावंतवाडीमध्ये दर्जेदार शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे. हे सर्वात पहिला विचार कोणी केला असेल तर ह्या राजघराण्याने केलेला. ते राजघराणे आरोग्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था,
प्रत्येक बाबतीमध्ये ह्या लोकांनी, या राजकारण्यांनी दूरदृष्टी घेऊन आमच्या ह्या शहराला पुढच्या 25-50 वर्ष अगर आम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, आमच्या सामान्य जनतेच्या गरजा भागवायच्या असतील, तुम्हाला तुमच्या आमच्यासारख्या आत्ताच्या भावी पिढीला एक चांगलं राहण्यासारखं शहर द्यायचं असेल तर ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी अगोदर झालेली प्लॅनिंग आहे, त्याच्या अगोदर झालेला विचार आहे. तेव्हा ना तुमची मतं हवी होती, ना काय अपेक्षा होत्या, ना काय राजकारण होतं, फक्त एकच विचार की राजकारण म्हणून आम्ही आमच्या लोकांसाठी, जनतेसाठी आम्ही काय करू शकतो, त्यांच्या मूलभूत गरजा कसा भागवू शकतो. अन्य शहरांच्या तुलनेत आमच्या सावंतवाडी शहराला आम्ही काय काय देऊ शकतो, हा फक्त साधा विचार त्यांनी केला आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला अनुभवायला भेटत आहेत. त्यांनी तेव्हा केल्या नसत्या तर आजचा दिवस कदाचित आपल्याला दिसला पण नसता. हा विचार घेऊन करू म्हटलं तर आपण घरी गेलो. हा नुसता भावनिक करण्याचा विषय नाहीये भांडवल, पण विचार करा. जेव्हा पहिला प्रस्ताव राजकारण्यांचा आमच्या पार्टीकडे आला, आमच्या पक्षाकडे आला, आमच्या रवी चव्हाण साहेबांकडे आला, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आला, त्यांनी इच्छा व्यक्त केली की नाही आम्हाला काहीतरी परत एकदा आमच्या ज्या सावंतवाडीसाठी करायचं आहे, आम्ही निवडणूक लढू शकतो का, विचार आहे आमचा. आता खरं म्हटलं तर एवढा मोठा विचार अगर नजरेसमोर ठेवला कोणी तर नाही बोलण्याची हिंमत कोणालाच येत नाही. कारण का ज्या लोकांनी आपल्याला अगर एवढं दिलं, त्यांनी अगर इच्छा व्यक्त केली असेल, त्यांना अगर परतफेड करण्याची संधी सावंतवाडीकर आणि सिंधुदुर्गकर अगर आमच्या समोर असेल तर आम्ही कुठलाही विचार न करता त्यांच्या मागे उभं राहण्याचं आम्ही ठरवलं आणि म्हणून आज त्या व्यासपीठावर नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे. आणि मी जसं त्या दिवशी बोललो माझ्या पत्रकार परिषदेमध्ये, आम्हाला सगळ्यांकडून पण तीच अपेक्षा होती, सगळ्याच राजकीय पक्ष. कारण शेवटी आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस हे सगळे कार्यकर्ते आम्ही नंतर आहोत. पहिला आम्ही सावंतवाडीकर अगर म्हणून विचार केला तर कोणीच खरं म्हणलं तर मुळात फॉर्मच भरता कामा नव्हता. यांच्या विरोधात ही भावना सगळ्या मनामध्ये तयार झाली पाहिजे होती, का झाली नाही हा खरं म्हणतो संशोधनाचा विषय आहे. मी हल्ली जे काही निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने एक जे वक्तव्य लोकांचे ऐकतोय, प्रतिस्पर्धी लोकांचे ऐकतोय, मला आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण एवढं माणुसकी पण विसरलोय का? राजकारण, निवडणुका आपल्यासाठी एवढं महत्वाचं झालंय का की आपल्याला ज्या लोकांनी एवढं दिलं, जे लोक आपल्याबरोबर निस्वार्थी उभं राहिले, सावंतवाडीसाठी काय काय हवं असेल, तुम्हाला ह्यासाठी प्रकल्पासाठी जागा हवी आहे, शिक्षण संस्था उभी करायची आहे, दुसरा कुठला विकासात्मक प्रकल्प उभा करायचा आहे, चला आम्ही तुम्हाला जे काय पाहिजे ते तुमच्या बरोबर उभे आहोत. तुम्ही आम्हाला काय नाही दिलं तरी चालेल, पण आम्ही सावंतवाडीच्या बरोबर उभे आहोत. हे वर्षानुवर्ष अगर हे कुटुंब इथे भावना व्यक्त करत असेल तर मग आपण तर न विचार करताच या निवडणुकीमध्ये मतदान करायला. मग नंतर जेव्हा हे जे काय वक्तव्य हल्ली इंटरव्ह्यू दिले जातात, टीका केली जाते राजघराण्यावर, मला फार धक्का देण्यासारखी गोष्ट. काही लोक म्हणतात राजघराणा हा विषयच संपलेला आहे, संपलाय हा शब्द, संपला हा शब्द राजघराण्यासाठी वापरला, संपला. वा, तेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांची मदत पाहिजे होती तेव्हा जाऊन राजघराण्याच्या समोर नमस्कार करायचा, आशीर्वाद मागायला द्यायचा, तेव्हा संपला हा शब्द आठवला नाही, तेव्हा त्यांना त्यांचं अस्तित्व विचारण्यासारखं वाटलं नाही, तेव्हा काय नाही ताट भूमिका घेतली. आणि मग आता जेव्हा निवडणुकीमध्ये त्यांनी काहीतरी सांगितलंय का आम्हाला काहीतरी सावंतवाडीसाठी करायचं आहे, आम्हाला सावंतवाडीचा विकास करायचा आहे, तेव्हा लगेच राजघराणा संपला हा वक्तव्य वापरायचं. अहो राजकारण असेल 2 तारखेपर्यंतच ही निवडणूक आहे, पण वर्ष आणि पिढ्या पुढच्या 100 तरी पुढच्या पिढ्या हेच घराणं आपल्या बरोबर इथे असणार, आपल्याला आशीर्वाद देणार, हे आपण कोणच विचारता कामा नये. तुम्ही हे आपले स्वाभिमान आहेत, आपली अस्मिता आहे.
आपण अगर ही भावना अगर आपण व्यक्त केली की हे विषय संपले आहेत, तर मग आपण बाहेर काय चेहरा दाखवणार? ताईंच्या भाषेवर, ताईंच्या विविध विषयावर टीका करायची. आपल्या घरामध्ये माता भगिनी नाही, आपल्याकडे मुली नाही, या विषय बाहेर काढून तुम्ही आपले संस्कार दाखवत नाहीयेत का? यासाठी राजकारण आपण करतो, यासाठी निवडणुका लढवतो की कोणाचा तरी अपमान करायचा, कोणाचा तरी नीचा दाखवायचा, ह्यासाठी तुम्हाला ह्या निवडणुका लढवायच्या? आम्ही या निवडणुका त्यासाठी लढवत नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये साहेब, मला दीपक केसरकर साहेबांचा फार आश्चर्य वाटतं, फार आश्चर्य. अधिकारवाण्याने सांगतो, मला वाटलं सर्वात पहिलं कोण पाठिंबा देतील तर ते आमचे दीपक केसरकर साहेब पाठिंबा देतील, अशी माझी तरी भावना होती. कारण का जेवढे वर्ष मी त्यांना पाहतोय, त्यांचं राजकारण पाहतोय, त्यांचा राजकीय प्रवास पाहतोय, आता बरोबर असलो किंवा अगोदर विरोधात असलो तरी आम्ही जो काय त्यांचा प्रवास पाहिलाय ते प्रत्येक बाबतीमध्ये राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय पुढे काहीच बोलत नाही. बोलताना दिसले का कधी? नेहमी राजघराण्याचा आशीर्वाद बोलतात ना. मग आताच काय झालं नेमकं? आताच कुठे पाणी मुरलं? उलट त्यांनी बोललं पाहिजे होतं, श्रद्धाताई ह्या माझ्या मुलीसारख्या आहेत, माझी मुलगी आज नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून तिथे उभी आहे, म्हणून माझ्या घरातल्या मुलगीसारखी अगर श्रद्धाताई तिथे उभी असेल तर मी राजकारण हे बाजूला ठेवीन. एक निवडणूक माझ्या पक्षाच्या नावाने नाही लढलो तरी मी श्रद्धाताईंबरोबर उभा राहणार, ही भावना दीपक केसरकर साहेबांनी व्यक्त करायला पाहिजे होती. ते जबाबदार आहेत, सिनियर आहेत. मी वारंवार त्यांना 2-3दा भेटलो की मला साहेब त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे केसरकर साहेब, आपण एकत्र आलो पाहिजे, बोललो पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, आपण ह्या बाबतीमध्ये राजकारण करू नये, तुम्ही बोला त्यांच्याशी. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं ओळखता, तुम्ही त्यांच्या जास्त जवळ आहात. आम्ही तर आता लखमराजी जींमुळे हळूहळू आमचा संवाद वाढत चाललाय, पण तुम्ही तर वर्षानुवर्ष राजघराण्याच्या जवळ आहात ना. मग का नाही तुम्ही बोलत, का नाही पाठिंबा देत? ह्या गोष्टी फार बारकाईने आपण विचार करायला पाहिजे. राजकारण, समाजकारण हे सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीच्या अस्मितेच्या आणि प्रतिष्ठेच्या पेक्षा मोठा असतात कामा नये, या भावना माझी आजच्या निमित्ताने आहे. असतात कामा नये. शेवटी आपण आपली प्रतिमा, आपण काय संदेश देतोय, ह्या गोष्टी खरं म्हटलं तर महत्वाच्या. पण एक पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना, किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना, त्यांचा पाठिंबा हा श्रद्धाताईंनाच आहे हे मला चांगलं माहिती आहे. चांगलं माहिती, काय विषय नाही. आपापसात काय बोलतात, गपचूप काय बोलतात, आमची पण माणसं आहेत, आम्हालाही कळत आहे. आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलंय, आमची पण यंत्रणा आहे. एवढा वर्ष पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे कशी यंत्रणा चालवायची असते. म्हणून हे बोललं तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. होऊन द्या टाळा जोरात. मग शेवटी आपल्याला हाच चुका पाठिंबा, काय विषय त्याच्यामध्ये? ये अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है. नाही बोलून दे ना. थोडंच आमच्या चव्हाण साहेबांनी आग्रह धरला असतं ना, आले असते या स्टेजवर, आले असते स्टेजवर. मी बोलतो तुम्हाला, आमचे चव्हाण साहेब कोणालाही तयार करून स्टेजवर आणू शकतात. काय त्यांचा हात नाही पकडू शकत. म्हणून या सगळ्या निवडणूक, ही निवडणूक आहे ना, राजकारणाची नाही हो, ही नाही राजकारण करण्याची, परतफेड करण्याची निवडणूक आहे. आपल्या पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये ह्या निवडणुकीची चर्चा होत आहे की सावंतवाडीचं राजघराणं ह्या निवडणुकीमध्ये उतरलंय आणि सावंतवाडीची जनता त्यांच्या बरोबर कशी उभी राहते हे फक्त एक बारकाईने राज्याचे आणि देशाचे लोक बघतायत. आपण पुढच्या पिढीला काय संदेश देतोय, कुठली माणुसकी शिकवतोय की आपण दाखवलं पाहिजे की ज्यांनी आमच्यासाठी केलं, जे आमच्यासाठी उभे राहिले, ज्यांनी हे शहराला नाव प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे, शिकलं पाहिजे. यासाठी आपल्यासाठी 2 तारीख महत्वाची.
आणि म्हणून कोणी काय बोलत असेल ना, 7-12 20-12 विकणं, ते मोती तलाव विकणं, त्यांचे काय कार्यक्रम आहेत ना 2 तारखेला बघू. आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. कारण का काही लोकांना संस्कार आणि माणुसकी हा विषय शून्य असतो, हे आम्हाला त्या पोटनिवडणुकीनंतर कळलेलं आहे. त्या जास्त जायचं नाही. तो उगाच लगेच संध्याकाळी अजून एक पत्रकार परिषद होईल, तयारच असतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या. तुम्ही त्यांचे विचार ऐका, काय बोलल्या त्या, सावंतवाडीसाठी काय काय त्यांना करायचं आहे, आरोग्य, शिक्षण, ड्रेनेज परिस्थिती, पायाभूत सुविधा, सगळ्या गोष्टी श्रद्धाताई बसल्या बसल्या, आमची पूर्ण टीम बसल्या बसल्या सावंतवाडीचा विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सज्ज आहोत. हा संदेश तुम्हाला आम्हाला आजच्या निमित्ताने द्यायचा. तुम्ही फक्त 2 तारखेला आम्हाला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला सांगतो, फक्त आशीर्वाद. तुम्ही 2 तारखेला जाऊन फक्त श्रद्धाताई आणि आमच्या सगळ्या पॅनलला आशीर्वाद द्या आणि 3 तारखेपासून आमचं काम सुरू होईल. आज जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे, मुख्यमंत्री आमच्या फडणवीस साहेब आहेत, सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत. आज चव्हाण साहेब असतील, मी स्वतः पालकमंत्री म्हणून असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचा विशाल असेल, कोणी या व्यासपीठावर उपस्थित असलेले कोणी अगर निवेदन जाऊन अगर आमच्याकडे दिलं, माझ्याकडे दिलं, मुख्यमंत्री साहेबांकडे दिलं, आमच्या चव्हाण साहेबांकडे दिलं, तो कोण नाही बोलणार आहे का? कोण नाही बोलणार आहे का? बरं, निवेदन आलंय ना, आम्ही सत्ताधारी आहे, आमच्या भारतीय जनता पक्षाचे आहे, त्याला यांचा निधी पाहिजे तेवढा निधी देऊन टाका, 5 मागितले तर 10 देऊन टाकू, अशी परिस्थिती इथे असणार तुम्हाला. आणि तसं पण काल आपले कणकवलीमध्ये दीपक भाईंच्याच पक्षाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आलेले, रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, आमच्या इकडचे संपर्क मंत्री आहेत. त्यांनी काय बोललं कणकवलीमध्ये, ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून द्या, निधी मागण्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ. आता तुम्हाला शहरामध्ये बायपास करून यायचं आहे की सरळ शहरामध्ये स्टॉप करत 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 पूर्ण गावभर फिरताना इथे येत आहे. आता प्रतिस्पर्धी आमचे शिवसेनेचे ज्या पक्षाचे आमचे दीपक भाई आहेत, ज्या पक्षाचे ते पॅनल, त्यांचाच नेता अगर आपल्याला बोलत असेल की आम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ. अरे पालकमंत्री डायरेक्ट पालकमंत्र्याकडे मतदान टाका ना. पालकमंत्र्याला मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत, पालकमंत्र्यांना मत म्हणजे आमच्या श्रद्धाताई आणि आमच्या पूर्ण पॅनलला मत. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. व्यक्ती नाही, पालकमंत्री हे पद महत्वाचं. शेवटी कारण निधीच्या चाव्यात माझ्या खिशामध्ये आहे, काढू शकत नाही कारण आचारसंहिता आहे, पण 2 तारखेनंतर पण माझ्याच खिशात असणार. मी काय खिशा काढून दुसऱ्याला देणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांना निश्चिंत राहा. आमचा जेवढा पॅनल आहे, आमच्या श्रद्धाताई आहे, जेवढे आमचे लोक आहेत, त्यांना फक्त तुमच्या सावंतवाडीकर म्हणून आशीर्वाद द्या. 2 तारखेला आम्हाला फक्त संदेश द्या की रवी चव्हाण साहेब, नितेश राणेजी, तुम्ही बोलल्यानंतर श्रद्धाताई आणि या सगळ्या लोकांना कमळ या चिन्हाच्या समोर आम्ही बटन दाबलं. आता 4 तारखेपासून तुम्ही आमच्या सावंतवाडीचा विकास करा. हा फक्त संदेश तुम्ही 2 तारखेला द्या आणि बाकीचं काम माझ्यावर आमच्यावर सोडा. एवढंच मी याच्या निमित्ताने सांगतो. असंख्य महत्वाचे प्रकल्प ज्याचा उल्लेख आमच्या श्रद्धाताईंनी केला. सावंतवाडी शहरामध्ये खूप काय करण्यासारखं आहे. ड्रेनेजची परिस्थिती आहे, आरोग्याची परिस्थिती आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आज शब्द देतो या व्यासपीठावर, चिंता करू नका. तुमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले एमबीबीएस परमनंट डॉक्टर आणून ठेवतो 3 तारखेच्या नंतर. चांगली ते चांगली मशिनरी आणतो त्या तुमच्या उपरुग्णालयामध्ये सावंतवाडीमध्ये. येऊन बघायचं स्वतः. बाकी तुम्हाला गोवा बांबुलीला जायला पण गरज भासणार नाही. सावंतवाडीमध्ये राहूनच तुम्हाला चांगली आरोग्य सुविधा देण्याचा शब्द मी आज तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो. मल्टी स्पेशालिस्ट बद्दल काय करायचं आपण बसून करू ना. एकदा सत्ता द्या हातामध्ये. कारण आम्हाला आमच्या इकडच्या स्थानिक डॉक्टरांची पण चिंता आहे, ते पण आपलेच आहेत. एक बघा कसा वकील घेतलाय,
तसं डॉक्टरांची पण चिंता आहे. सगळ्यांना बसून करू ना, काहीतरी मार्ग काढू त्याच्यातून. आणि शेवटी जागा देणारेच आमच्या बरोबर आहेत. आता लखमराजे इकडून जागा हवी आहे आणि आमच्या श्रद्धाताई नगराध्यक्ष आहे, यांची हिंमत आहे ना बोलण्याची? घरी जातील काय हो? ऐकत नाही, मुद्दाहून दिली झाली. सांगा तुम्हाला या सगळ्या गोष्टी. हो ताई जरा थांबा ना, हो ताई 2 मिनिटं थांब, भाषण थांबा, बसा बसा. एवढी काय घाई लागली तुम्हाला? वरतून इशारे देऊ नका कोणी. मला कळत आहे याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मुद्दामून मला मांडायच्या आहेत, जेणेकरून आपण सगळ्या जणांनी विषय आपल्याला कळलं पाहिजे. मी तर शेवटी जाता एवढंच सांगेन, सावंतवाडीकरांनी प्रत्येक मतदारांनी प्रत्येक जो सावंतवाडीवर प्रेम करतो, जो आपली ओळख सांगतो की आय लव्ह सावंतवाडी, त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली पाहिजे. जे काही आमच्या राजघराण्याचे विरोधी बोलणारे लोक आहेत, प्रचार करणारे लोक आहेत, पत्रकार परिषद घेणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाला सांगायचं की काही बोला पण राजघराण्याच्या विरोधात बोलायचं नाही, नाहीतर जनता पेटून उठेल. हे 2 तारखेला तुम्ही सगळ्या जणांनी दाखवून द्यायचं. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. परत एकदा आमच्या श्रद्धाताई आणि आमचे सगळे उमेदवार बघा, नुसतं फक्त खालती पॅनलला मतदान दिलं, वरती दिलं चालणार नाही. नुसतं श्रद्धाताईंना मतदान दिलं आणि खालती मोकळं ठेवलं तेही चालणार नाही. आम्हाला सगळी टीम इथे पाहिजे. श्रद्धाताईंना अगर चांगला आपल्याला एक महत्वाचा ठराव सभागृहामध्ये घ्यायचा असेल आणि खालती अगर मेजॉरिटी नसेल तर ठराव घेऊ शकतील का? हे विरोधीवाले मुद्दामून आडवे येतील आणि तुमच्या सावंतवाडीमध्ये काही लोकांना आडवे आणण्याचं फॅशनच आहे. ते लगेच ब्रेकिंग न्यूज चालते आडवे आल्यावर. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात द्या. मतदान करत असताना आपल्याला 3दा कमळ दाबायचे. 3दा कितींदा? 3दा. बरोबर आहे ना? विशालच्या लोकांनी नाही, किती लोकांना? म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो, आपण 2 तारखेला मोठ्या संख्येने आपण बाहेर निघा आणि आमच्या श्रद्धाताई आणि सगळ्या जणांना आशीर्वाद द्या. एवढंच सांगतो, इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आपल्या आवेशपूर्ण भाषणासाठी मनापासून शुभेच्छा. आणि यानंतर आजच्या या प्रचार